प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहतोय की मीरा, अथर्व, अंबिका हे मोठ्या संकटात सापडलेले असतात. अडचणी वाढत आहेत, परंतु त्या अडचणीवर मात करण्यासाठी मीराचा आत्मविश्वास सुद्धा वाढलेलाच आहे. आपण पाहतोय की तिने अथर्वला रुद्रकेतूचा मृतदेह आणण्यासाठी पाठवलं, परंतु तिथे अगोदरच माया नर्मदा पोहोचलेल्या असतात. परंतु त्यांच्याही हाती तो मृतदेह लागणार नाही हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे. आपण पाहतो की मंजिरी इकडे खूप आनंदात असते. ती अंबिकाशी बोलत असते. ती घरातूनच अंबिकाशी संवाद साधतीये. याचा अर्थ एकच आहे की तिने संपूर्ण रामपुरे कुटुंबाला वेठीस धरलेला आहे आणि त्या घराला सुद्धा तिचं विश्व बनवलेलं आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की हे सगळं मात्र अथर्वला माहीत नाहीये आणि अथर्व याच चिंतेत असतो की मीराने मला एक काम सांगितलं होतं, रुद्रकेतूचा मृतदेह हा खूप जास्त महत्त्वाचा होता आणि तरी सुद्धा मी तो मिळवू शकलो नाही आणि याचं वाईट मात्र अथर्वला वाटतं. आणि इकडे मीराला असं वाटत असतं की हो, आता मृतदेह मिळणार आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांचा अंत्यसंस्कार करू आणि त्यांच्या अस्थीपासून मंजिरीसाठी पिंजरा तयार करू, हे मात्र मीराचं ठरलेलं असतं. परंतु इकडे मंजिरी ही अंबिकाशी बोलत असते आणि त्यानंतर आपल्याला दिसून येतं मंजिरी खूप खुश असते. मंजिरी सांगते की रुद्रकेतूचा मृतदेह हा मला मिळणार आहे, तुझ्या बहिणीला नाही. आणि मीरा मात्र कधीच तो मृतदेह मिळवू शकणार नाही. अंबिकाला खूप वाईट वाटत असतं, कारण की मंजिरी तिथपर्यंत पोहोचली म्हणजे तिला सुद्धा रुद्रकेतूचा मृतदेह हा तिच्यासाठी काळ आहे हे तिला समजलंय. आणि त्यामुळे अंबिकाला वाईट वाटतं की मीराची ही हार होऊ शकते आणि मंजिरीचा त्यानंतर अंत करणं सुद्धा तितकंच अवघड होऊ शकतं. त्यामुळे मृतदेह मिळणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे हे मात्र आपण पाहतो. अंबिकाला कळत असतं. मंजिरी तिच्या रूममध्ये असते आणि ती हसत असते अंबिकावर. अंबिकाला ती म्हणत असते की आता काहीच होऊ शकत नाही, तुम्ही माझा अंत करूच शकत नाहीत. तिने मीराला सुद्धा खडसावलेलं असतं की मला अंधारात ठेवून मी जे सांगितलंय बाळाचा विचार करायला, या सगळ्यावर पाणी सोडून तुला त्या रुद्रकेतूचा मृतदेह पाहिजे, परंतु तो तुला कधीच मिळणार नाही. मीरा सुद्धा इकडे खूप टेन्शनमध्ये असते, कारण की अथर्व मृतदेह आणण्यासाठी गेलेले असतात. परंतु प्रेक्षकांनो, मृतदेह माया आणि नर्मदाच्या हाती लागतो, परंतु तिथून खाली घेऊन जाणं आणि यासाठी त्यांनी कोणतंही तिथे वाहन आणलेलं नसतं आणि ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप अवघड होऊन जाते. परंतु अथर्व जेव्हा तिथे आलेला असतो तेव्हा त्याने एक टेम्पो तिथे अगोदरच बोलवलेला असतो, परंतु मृतदेह तिथे दिसत नाही म्हणून अथर्व तिथून निघून जातो. परंतु टेम्पो वाहन चालक जो असतो त्याला ही कल्पना दिलेली नसते अथर्वने, कारण की अथर्व खूप घाबरलेला असतो, कारण मृतदेह तिथे नाहीये आणि ही गोष्ट मीराला लवकरात लवकर कळायला पाहिजे. काय झाला असेल तो मृतदेह असं म्हटल्यानंतर मात्र अथर्व तिथून घाईने निघून जातो आणि इकडे मात्र माया आणि नर्मदा टेम्पोमध्ये तो मृतदेह ठेवतात आणि तो टेम्पोवाला मात्र तिथून निघून जातो, कारण की माया नर्मदाने तो मृतदेह मंदिरातून खाली आणलेला असतो आणि त्यांना समोर टेम्पो दिसतो आणि म्हणून लगेचच माया नर्मदा कोणताही विचार न करता त्या रिकाम्या टेम्पोमध्ये तो मृतदेह ठेवतात. प्रेक्षकांनो, तेव्हा मात्र मायाला असं वाटतं की या वाहन चालकाला आपल्याला सांगायला पाहिजे आणि ती सांगण्यासाठी पुढे जाणार तोपर्यंत टेम्पो तिथून निघून जातो. माया नर्मदा काहीच करू शकत नाही, त्या आवाज देत असतात, परंतु तोपर्यंत तो टेम्पो पुढे निघून गेलेला असतो. इकडे मंजिरी वेगळ्याच आनंदात असते. तिला असं वाटतं की सगळं माझं काम आता सोपंच होणार आहे. रुद्रकेतूचा एकदा का मला मृतदेह मिळाला तर मी त्याला लवकरात लवकरच नष्ट करेल आणि कधीच माझ्या अंताचा तो पिंजरा बनवू शकणार नाही. आणि तेवढ्यातच तिथे माया येते आणि तेव्हा मंजिरीच्या चेहऱ्यावर जिंकण्याचं हास्य असतं, परंतु मायाच्या शब्दाने ते हास्य कुठल्या कुठे पळून जातं, कारण की माया सांगते की मॅडम, आम्ही तो मृतदेह आणू शकलो नाहीत, मंदिरातून खाली आम्ही घेऊन आलो, परंतु त्यानंतर मात्र तो मृतदेह टेम्पोमध्ये आम्ही ठेवला, तेवढ्यात तो टेम्पो तिथून निघून गेला. आणि त्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तिथे अथर्व सुद्धा आला होता. नर्मदा सुद्धा या गोष्टीचा विचार करत असते की तिथे अथर्व का आला असेल आणि त्याला सुद्धा त्या मृतदेहाबद्दल काय माहीत असेल, म्हणजे हे सगळं अथर्व सुद्धा जाणतो आणि तो माझ्यापासून हे सगळं लपवतोय. खरंच खजिना आहे की मंजिरी एका वेगळ्या षडयंत्रामध्ये आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतेय, हे मात्र आपण पाहतो की नर्मदाच्या मनामध्ये विचार येत असतात आणि या गोष्टीबद्दल आता ती मीराशी नक्कीच बोलणार आहे. प्रेक्षकांना आपण पाहतो, परंतु अथर्व इकडे मीराला सांगतो की मीरा, तो मृतदेह तिथे नव्हताच. आणि तेवढ्यातच अथर्वला फोन येतो आणि तो फोन मात्र त्या टेम्पो वाहन चालकाचा असतो आणि त्यानंतर तो सांगतो
की साहेब तुमचा जो माल आहे तो कुठे आणायचा आहे. खरं तर टेम्पो चालकाला माहीत नाहीये की त्याच्या टेम्पोमध्ये डेड बॉडी आहे, एक व्यक्ती आहे. आणि त्यानंतर मात्र अथर्व म्हणतो की म्हणजे तुम्ही तिथे काय आणलेलं आहे. तेव्हा मात्र तो म्हणतो की माहीत नाही, तुम्हीच टाकलं ना काहीतरी आणि मी लगेच निघालो. मला वाटलं की तुम्ही माझ्या समोरच असाल, परंतु तुम्ही दिसत नाही आहेत म्हणून मी तुम्हाला फोन केलेला आहे. आता मात्र अथर्वच्या लक्षात येत नाही की तिथे काय होतं आणि तिथे काय आलेलं आहे. आता लवकरच अथर्व त्या मृतदेहापर्यंत पोहोचणार आहे आणि इकडे मात्र मंजिरी ही आता माया आणि नर्मदावर भडकते. आणि आता इकडे अंबिकाला सुद्धा कळालं आहे, कारण की अंबिका तिथे समोरच असते. तिला सगळ्या गोष्टी घरातल्या ऐकू येत असतात आणि तिच्याही लक्षात येतं की माया तिथे मृतदेह आणण्यासाठी गेलेली होती आणि हे सगळं मंजिरीने मुद्दामून घडून आणलेलं आहे. परंतु आता मात्र हे सगळं मीराला सुद्धा कळायला पाहिजे की मृतदेह हा मंजिरीच्या हाती सुद्धा लागलेला नाहीये. तर मग तो कुठे आहे हे लवकरात लवकर मीराने शोधून काढायला पाहिजे असा अंबिका विचार करत असते. परंतु तिला तिच्या वडिलांचा सुद्धा आवाज येत असतो. तिच्या वडिलांचे सुद्धा तिथे तिला भास होत असतात की तिचे बाबा तिथेच आहेत आणि तेव्हा त्यांच्याशी कनेक्ट होण्याचा अंबिका प्रयत्न करत असते. बाबा तुम्ही मला दिसत नाही आहेत, परंतु तुमचा आवाज मात्र माझ्यापर्यंत पोहोचत आहे. आणि इकडे मात्र आता मंजिरी संतापलेली आहे. मृतदेह कुठे गेला आणि तो टेम्पो तिथून पुढे कुठे गेला, त्याचा नंबर काही पाहिला का तुम्ही. परंतु माया यावर काहीच बोलत नाही. माया म्हणते नाही मॅडम, आम्ही खूप घाबरलेलो होतो आणि ती गाडी खूप फास्ट निघून गेली, आम्ही काहीच करू शकलो नाही. आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो टेम्पोला तिथून निघून गेलेला होता. प्रेक्षकांनो, इकडे मीरा, अथर्व, वेदावर जे काही संकट मंजिरीने आणलेलं आहे, भद्रस्वप्न हा जो विधी करून जे काही विचार आपण पाहतो वेदाचे बदलले आहेत, त्यामुळे मीराला त्रास होत असतो आणि मीरा याचाही विचार करत असते की वेदावर हे जे काही मंजिरीने केलेलं आहे ते लवकरात लवकर नष्ट करायला पाहिजे, कारण की याचा त्रास मात्र वेदाला होतोय आणि तो दिवसेंदिवस वाढताना सुद्धा मीरा पाहत असते. इकडे अथर्वला वाईट वाटतं की तो काही करू शकलेला नाहीये, परंतु एका फोनमुळे मात्र आता सगळंच काही बदललेलं आहे. लवकरात लवकर मीरा, अथर्व घराच्या बाहेर पडतात. कुणाला काही न सांगता ते दोघेजण घराच्या बाहेर पडलेले असतात. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की या सगळ्यांमध्ये आता लवकरच मंजिरीच्या अंताचा जो पिंजरा आहे तो अथर्व आणि मीरा बनवणार आहेत. परंतु त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळणार आहे अंबिका सुद्धा शिवनाथपर्यंत पोहोचणार आहे. या रहस्यमय काही गोष्टी या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतीलच. परंतु त्याचबरोबर मीरा खूप मोठं धाडस करते आणि ते म्हणजे अंबिकाबद्दल अथर्वला सांगणं हे किती महत्त्वाचं आहे ही गोष्ट सुद्धा तिला जाणवत असते. आणि इकडे मात्र मंजिरी मायाने जे सांगितले त्यावरून त्या टेम्पोचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असते, कारण की तिला माहित असतं जर असा मृतदेह असलेला टेम्पो जर बाहेर पडला आणि त्यानंतर त्या टेम्पोवाल्याने जर पोलीस कंप्लेंट केली तर सगळं अवघड होऊन जाईल आणि काहीच हाती लागणार नाही. त्यामुळे मंजिरी खरं तर घाबरलेली असते, परंतु तिला हे माहीत झालेलं असतं की अथर्व सुद्धा तिथे आला होता आणि त्यानंतर तिचं लक्ष मात्र आता अथर्ववर आहे. परंतु त्याच अगोदर अथर्व आणि मीरा हे घरातून बाहेर पडलेले आहेत ही गोष्ट तिला माहीत नाहीये. आता प्रेक्षकांनो, तो मृतदेह मिळवणं हे मंजिरीसाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण की तिथून खेळ पलटणार आहे हे तिच्या लक्षात येतं. परंतु तिला हे सुद्धा माहिती आहे की शिवनाथ आणि अंबिका मीराची भेट होणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे, त्यामुळे मी त्यांना इथे सुद्धा थांबवू शकते. परंतु हे सगळं काही अमावस्येच्या अगोदर घडायला पाहिजे आणि त्यासाठी मीराची तळमळ ही जास्तच दिसून येत असते, कारण की तिला असं माहीत असतं की वेदाचा जीव हा अमावस्येपर्यंत ती नक्कीच वाचवू शकते, परंतु त्यानंतर वेदाला वाचवणं अशक्य आहे. आणि जर मी वेदाला वाचवू शकले नाही तर एक आई म्हणून मी हरलेली आहे. आणि यासाठी ती अथर्वला सुद्धा बोलते आणि ती म्हणते की अथर्व, या सगळ्या गोष्टींमध्ये वेदाचा जीव धोक्यात येऊ नये. परंतु अथर्व म्हणतो वेदाचा जीव वाचवण्यासाठी मी तुझा जीव आणि त्याचबरोबर आपल्या होणाऱ्या बाळाचा जीव हे काही बरोबर नाहीये मीरा, त्यामुळे नक्कीच आपण वेदाचा जीव वाचू शकतो, यासाठीच आपण प्रयत्न करायला पाहिजे. बाकी गोष्टींचा विचार तू करू नकोस. आजींनी मीराचा आत्मविश्वास जरी वाढवला तरी सुद्धा एक आई म्हणून वेदाची काळजी सतत मीराला सतावत असते. अनन्या सुद्धा अथर्वने सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करत असते. घरात काहीतरी सुरू आहे, परंतु माझ्या नजरेत काहीच येत नाहीये हे तिला कळत असतं आणि यासाठी ती सुद्धा प्रयत्न करते की नक्कीच तिच्या हातून काहीतरी सुटत आहे. मी दादाने सांगितल्याप्रमाणे विचार करायला पाहिजे आणि त्यामुळे ती वेदाला अथर्वबद्दल जो राग आहे तो राग बाजूला करण्याचा ती प्रयत्न करताना दिसून येणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, पुढचा आठवडा हा तुला जपणार आहे या मालिकेमध्ये आणणार आहे खूप मोठे ट्विस्ट. यात मंजिरीची हार होणार की मीरा जिंकणार
हे सगळंच काही आपल्याला पाहायला भेटणार आहे. प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.